झाडूला जोपर्यंत बांधलेले असते तोपर्यंतच तो कचऱ्याला साफ करतो, पण जेव्हाही त्याचे बंधन निघून जाते तेव्हा तो स्वतःच कचरा बनतो. म्हणूनच नेहमी आपल्या लोकांशी जुळून राहावे, कारण अनेकतामध्येच एकता आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ते स्वप्न पूर्ण होत नाहीत जे की झोपल्यानंतर पाहिले जातात. स्वप्न तर ते पूर्ण होतात ज्यांच्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात. झोप तर लहानपणी येत होती, आता तर फक्त थकूनच झोपी जातो. जो भूतकाळ आहे त्याला विसरून तर बघा, जो आज आहे तो जगून तर बघा. येणारा काळ तर स्वतः चालत येणार आहे. प्रयत्न तर करून बघा. पश्चाताप भूतकाळ नाही बदलू शकत आणि चिंता भविष्याला नाही सांभाळू शकत. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणेच जीवनाचे खरे सुख आहे. जिभेची चव सोडली तर शरीराला फायदा आणि वादविवाद सोडले तर नातेसंबंधांना फायदा. याचप्रमाणे व्यर्थ चिंतांना सोडले तर जीवनाचा फायदा. आपण प्रत्येक नात्यांना वेळ दिला पाहिजे, कारण उद्या काय माहिती, आपल्या जवळ वेळ असेल पण नातेच नसतील. कोणी प्रशंसा केली तर लगेच नाचायला नका चालू करू. लक्षात ठेवा, प्रशंसेच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. समस्या आपल्या जीवनात बिना कोणत्याही कारणाशिवाय येत नाहीत. ते येण्याच्या पाठीमागे एक इशारा असतो की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदलाव करायचा आहे. जीवनाची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की जीवन नेहमीच राहणार नाही. एका वयानंतर सर्वांना हे समजू लागते की दिवस चांगले असो किंवा वाईट असो ते निघूनच जातात. जीवनातील काही अध्याय असेही असतात ज्यांना आज नाही तर उद्या बंद व्हावेच लागते. म्हणूनच जे आज तुमच्यासाठी आहेच नाहीत ते जबरदस्ती पकडून तर काय फायदा. भलेही जीवनभर एकटे राहा, पण जबरदस्ती कोणाशीही नाते निभावण्यासाठी जिद्द करू नका. हिशोब ठेवा. आजकाल लोक लवकर विचारतील की तू काय केले आहे आमच्यासाठी. जरी कोणता व्यक्ती कितीही वाईट असो त्याच्यामध्ये कोणता ना कोणता गुण अवश्य असतो. हाल विचारल्याने कोणते हाल ठीक होतात. बस फक्त तसल्ली होते की या गर्दीने भरलेल्या जगात कोणी आपले पण आहेत. जर वाईट मानसिकतेवाले लोक फक्त समजवल्याने प्रत्येक गोष्टीला समजून घेतले असते तर श्रीकृष्णाने देखील महाभारत होऊनच नसते दिले. नाते कोणतेही असो त्यांना असे निभवा की नात्यांचा धागा जीवनभर तुटू नये. जीवनाच्या प्रत्येक सुवर्ण मार्गावर आठवणींना पाठीमागे राहू द्या. चेहऱ्यावर आनंदाचे स्मित हास्य राहू द्या. स्वतःही उदास राहू नका आणि दुसऱ्यांनाही उदास राहून देऊ नका. जगातील 4 ठिकाणे कधीच नाहीत भरत, तीच म्हणजे समुद्र, स्मशानभूमी, स्वार्थाचा घडा आणि मनुष्याचे मन. गरिबाची हाय आणि दोघल्या व्यक्तीची राय कधीच घेतली नाही पाहिजे. आपले ते आहेत जे कोणा दुसऱ्यासाठी तुम्हाला नजरअंदाज नाहीत करत. ज्याप्रमाणे थोडेसे औषध सुद्धा भयंकर रोगाला शांत करते, त्याप्रमाणेच देवाची थोडीशी आठवण सुद्धा खूप सारे कष्ट आणि दुःखाचा नाश करते. वेळ कसाही असो, चांगला किंवा वाईट, बदलतो नक्कीच. चांगल्या वेळामध्ये काही असे चुकीचे करू नका की वाईट वेळेमध्ये लोक तुमची संगती सोडतील. थोडीफार कमतरता पण जरुरी आहे. मनुष्य आहात तर मनुष्य वाटणे पण जरुरी आहे ना. तुम्ही खुश आहात चांगली गोष्ट आहे. तुमच्यामुळे दुसरा कोणी खुश आहे ती तर सर्वात चांगली गोष्ट आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला कोणी दुःखी करत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण लोक त्या झाडावर दगड मारतात ज्या झाडांवर जास्त गोड फळं असतात. जर मनुष्य बिना चावीचे कुलूप बनवत नाही तर तो तर देव आहे. तो अशी समस्या का बनवेल की ज्याचा उपायच नाही. मौन राहणे ही एक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे. कोणाला काहीच फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहात. तुम्हाला स्वतः तुमची परिस्थिती बदलायची आहे. तुम्ही स्वतःला एवढे मजबूत होण्याचे वचन द्या की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनाची शांती भंग नाही करू शकणार. जेव्हा कोणाच्या जीवनात जर तुमच्या जागी कोणी दुसरे येईल तर तेव्हा तुमचे पाठीमागे हटणे चांगले असते. बहुधा मनुष्याला तेच नाते थकवून टाकतात जे की एकटे त्याचा सुकून असतात. जर तुम्ही दुःखाकडे लक्ष द्याल तर नेहमी दुःखी राहाल आणि आनंदावर लक्ष द्याल तर नेहमी आनंदीच राहाल.
तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देणार तीच गोष्ट अस्तित्वामध्ये होणार आणि तुमच्या जीवनात लगेच येण्यास चालूही होईल. हाच निसर्गाचा नियम आहे. हृदयापासून जे दिले जाते ते हातांनी नाही देऊ शकत आणि जे मनापासून बोलले जाते ते शब्दांनी नाही बोलू शकत. चिंता करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले आहे त्याला तुमची जास्त काळजी आहे. नात्यांना वेळेचीच नाही तर समज असण्याचीही गरज असते. श्रीकृष्ण म्हणतात की तू या जगामध्ये कोणाला गमावण्याच्या भीतीमध्ये जगत आहेस, जेव्हा की या जगात तुझे काही आहेच नाही. चिंता सोडून द्या आणि शांतीने झोप घ्या. देव हा तुमच्या सर्व चिंता आणि परेशानींपेक्षा खूप मोठा आहे. जीवन जगायचे आहे तर त्रास तर होणारच. मेल्यानंतर तर जळण्याची जाणीवही होत नाही. आपले ते नसतात जे की फोटोमध्ये सोबत उभे असतात. आपले तर ते असतात जे संकटांमध्ये सोबत उभे असतात. जगाच्या या गर्दीमध्ये जीवनात कुठे सुकून मिळायचा. बसा कधीतरी एकांतमध्ये, स्वतःची भेट होऊ द्या. मनुष्य आपले वाईट दिवस तर विसरून जातात, पण त्या वाईट दिवसांमध्ये ज्या लोकांनी वाईट वागणूक दिली असते त्यांना कधीच नाही विसरत. चांगल्या विचारांमध्ये एवढे व्यस्त व्हा की वाईट विचार तुम्हाला स्पर्श पण नाही करू शकणार. लोकांच्या मदतीला जात राहावा, कारण निसर्गाचा एक नियम आहे की ज्याच्या विहिरीतून लोक पाणी पित असतात ती कधीच कोरडी होत नाही. ज्या व्यक्तीने त्याच्या सवयी बदलल्या त्या व्यक्तीचा उद्याही बदलेल आणि ज्याने नाही बदलल्या त्याच्या बरोबर उद्याही तेच होईल जे आजपर्यंत होत आले आहे. वेळ कधीच थांबत नाही. आज जर वाईट वेळ चालू असेल तर उद्या चांगला वेळ नक्कीच येईल. तुम्ही फक्त निस्वार्थपणे कर्म करा आणि ते तुमच्या हातामध्येही आहे. जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या कधी त्यांच्यापासून पळू नका, कारण कितीही प्रयत्न करा अडचणी तुमचा पाठला कधी सोडणार नाहीत. म्हणूनच अडचणींचा खंबीरपणे सामना करा. जे लोक बोलतात ना की त्यांच्याजवळ वेळ नाही, त्यांच्याजवळ तर वेळ खूप असतो, पण तो तुम्हाला नाही द्यायचा असतो. ही गोष्ट समजून घ्या की त्यांचे मन भरलेले असते. ही गोष्ट तुमच्या मनाला जेवढी टोचेल तेवढीच ती तुम्हाला खाईत पडण्यापासूनही वाचवेल. तर पुढच्या वेळी त्यांच्या समोर वेळेची भीक मागू नका. देव फक्त दिशा दाखवू शकतो. त्या मार्गावरून चालणे आपलेच काम आहे. आणि वास्तविकतामध्ये जर तुमची चालण्याची इच्छाच नसेल तर तुमचे देवाला दोष देणे पण व्यर्थ आहे. काही लोक त्यांच्या स्वतःच्या घमंडामुळे किमती नातेसंबंध हिरावून बसतात. कोणतेही कारण असो, कोणतीही गोष्ट असो, राग करू नका, जोरात बोलू नका. मनाला शांत ठेवा, विचार करा आणि नंतर निर्णय घ्या. आवाजाने आवाज नाही कमी होत, तर शांत बसल्याने कमी होतो. त्रास तुम्हालाच होणार, दुःख पण तुम्हालाच होणार. मिळालेच आहे जीवन तर मिसाल बनवून दाखवा, नाहीतरी इतिहासातील पानही आजकाल विश्वात देऊन छापले जातात. एकच समानता आहे उंचीमध्ये आणि पतंगामध्ये. उंचावर असेपर्यंत वावा होत असते. हे जग सपेऱ्यांची बस्ती आहे. हे नाते बनवून डसते. इथे भरोसा खूपच महाग आहे आणि नफरत एकदम स्वस्त आहे. जर कोणाला तुमच्या सोबत राहायचे नसेल तर त्यांना आजाद करा. पकडून ठेवलेल्या नात्यांमधून कधी सुकून मिळत नाही. जरुरी नाही की गोड खाऊ घालूनच तोंड गोड केले पाहिजे. गोड शब्द बोलून सुद्धा जीवनात गोडवा आणू शकतो. मौन राहूनच तुम्ही ओळखू शकता की कोण तुमचे आहेत. पुढे जाण्यासाठी कधी कधी पाठीमागेही सरकावे लागते. कदर आणि वेळ पण कमालचे असते. ज्याचा कदर करतो तो वेळ देत नाही आणि ज्यांना वेळ देतो तो कदर करत नाही. कधीही त्याला नजरअंदाज करू नका की जो तुमची खूप काळजी करतो. नाहीतर तुम्हाला कधीतरी जाणीव होईल की दगड गोळा करत करत तुम्ही हिऱ्याला गमावले. शक्य नसेल तर मना करा, परंतु जर संभव नसेल तर स्वतःसाठी कुणालाही वाट पाहायला लावू नका. जगामध्ये काही व्यक्ती असेही असतात, त्यांना कितीही प्रेम द्या, मान सन्मान द्या, तरी सुद्धा ते तुम्हाला धोकाच देतात. कारण तुम्ही कधीही लोकांचा स्वभाव नाही बदलू शकत. कोणाचा वर्तमान पाहून मजाक नाही बनवला पाहिजे, कारण वेळ बदलत राहतो आणि वेळेबरोबर कर्म पण बदलतात आणि कर्माबरोबर भाग्य पण बदलत राहते.
वेळेमध्ये एवढी ताकद असते की तो कोणाचेही नशीब कधीही बदलून टाकतो. मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलले पाहिजे, कारण खरे बोलल्याने निर्णय होणार आणि खोटे बोलल्याने दुरावा येणार. व्यक्तीला परखायचे असेल तर फक्त एवढे बोला की मी आहे. मग नंतर व्यक्ती पहा स्वतःची अवकात दाखवून देईल. विश्वास नसेल तर करून पहा. पैसे असतील तर तुमची अयोग्यता पण कोणाला दिसणार नाही आणि गरीब असाल तर तुमची योग्यता पण कोणाला दिसत नाही. चांगले हृदय आणि स्वभाव दोन्ही आवश्यक आहे. चांगल्या हृदयाने कितीतरी नाते बनतील, पण चांगल्या स्वभावामुळे ते जीवनभर टिकू शकतील. तुला माहिती नाही, पण बहुतेक तो स्वतःचेच घर जाळत आहे. जो आपल्या घरातल्यांची तक्रार दुसऱ्यांशी करत आहे. देव तोपर्यंत खुश होतो जेव्हा तो पाहतो की दुःख असूनही मनुष्य त्याचा विश्वास करत आहे. आणि विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमत देव वेळ आल्यानंतर नक्कीच देतो. सहन करणारा जेव्हा अन्याय होऊनही हसत असेल, त्या व्यक्तीचा बदला स्वतः श्रीकृष्ण घेतो. आजच्या या युगात कोणाला हे माहिती होऊन देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात, कारण लोक तुटलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलून घेऊन जातात. लोक अधिकतर आनंदामध्ये नजर आणि दुःखामध्ये मीठ चोळायला नक्कीच येतात. लोक उपवास फक्त अन्नाचा करतात, तर हृदयामध्ये विष, लालच, राग, वाईट विचारांना पाळून ठेवतात. एवढे कडवे नका बनू की कोणी चाकू पण शकणार नाहीत, आणि एवढे गोड पण बनू नका की कोणी गिळून टाकेल. प्रगतीच्या मार्गावर त्याचा जोर चालतो. रस्ता बनवून जो गर्दीपासून वेगळा चालतो. कोणाला जास्त भाव द्याल तर तो तुम्हाला रद्दीच्या भावाने विकून टाकेल. म्हणूनच कोणावरही तेवढेच उधळा जेवढे वापस समेटू शकताल. भाग्य पण त्याला साथ देतो जो पहिल्यांदा स्वतः सफल बनण्यासाठी पाऊल पुढे टाकतो. काल आरसा होता, सगळे बघून जात होते. आज तुटून गेला, सगळे स्वतःला वाचून जातात. हा वेळ आहे साहेब, दिवस सर्वांचेच येतात. अशा लोकांपासून स्वतःला वाचवा जे तुमच्या तोंडावर तर गोड बोलतात, पण तुमच्या पाठीमागे तुम्हाला बर्बाद करण्याच्या योजना आखतात. इच्छा काय आहे? बस फक्त परिस्थितींपासून बनलेला एक पुतळा. आनंदाचा कोणता रस्ता ठरवलेला नसतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच रस्ता बनवावा लागतो. ही गोष्ट ज्याने माहिती करून घेतली, समजून घ्या, आनंदाने त्याचा पत्ता लिहून घेतला. जेवढे त्याग कराल तेवढे प्राप्त कराल. लोक काय म्हणणार? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी मजाक बनवतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील. म्हणून लोकांची पर्वा करू नका. करा ते जे बरोबर आहे, ज्यामध्ये तुम्ही खुश आहात. लक्षात ठेवा, जीवन तुमचे आहे, लोकांचे नाही. मन स्वच्छ ठेवाल तर सुख पण तुम्हालाच मिळणार. मनुष्यासाठी दोनच गोष्टी आहेत, देवाची भीती आणि देवाची महती. देवाची भीती असेल तर मनुष्य गुन्हा करण्यापासून घाबरेल, आणि देवाची महती असेल तर त्याची कृपा बरसत राहील. आपण ज्यांची जेवढी पर्वा करतो, बहुधा तेच लोक आपल्याला समजत नाहीत. जीवनात परेशानी कितीही असो, चिंता केल्याने अजून जास्त होते. गप्प बसल्याने एकदम कमी आणि संयम ठेवल्याने गायब होऊन जाते. देवाचे आभार मानल्याने दुःख आनंदामध्ये बदलले जातात. जीवन खूप छोटे आहे. जे आपल्या बरोबर चांगले वागतात त्यांना धन्यवाद बोला, आणि जे आपल्या बरोबर चांगला व्यवहार नाहीत करत त्यांना हसून माफ करा. माहिती आहे, लोक आपली कदर का नाहीत करत? कारण आपण त्यांना ही जाणीव करवतो की आपण त्यांच्यासाठीच आहोत. म्हणून त्यांना वाटते की ते आपला जेव्हा पाहिजे तेव्हा फायदा घेऊ शकतात. जे पाहिजे ते तुमच्याकडून करून घेऊ शकतात. नातं त्यांच्याशीच ठेवा जे तुम्हाला इज्जत आणि सन्मान देतील. विनाकारण गर्दी वाढवण्याचा काहीच फायदा नाही. अंदाज काहीसा वेगळाच आहे, माझा विचार करण्याचा. सर्वांना ध्येयाचा शौक आहे आणि मला बरोबर रस्त्याचा. हे जग यामुळे वाईट नाही कारण इथे वाईट लोक जास्त आहेत, तर यामुळे वाईट आहे कारण इथे चांगले लोक गप्प आहेत. बोलतात की सब्र का फल मिठा होता है, पण त्या फळाचा काय उपयोग ज्या संयमाने मनुष्य तुटून विखरला जाईल. ठेव विश्वास स्वतःवर,
नकाशा तर पक्ष्यांजवळ पण नसतो, तरी पण ते त्यांचा रस्ता शोधतातच. हा विचार करून कमजोर पडू नका की तुम्ही एकटे आहात, तर हा विचार करून हिमतीने काम करत राहा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. लोकांना याचे फरक पडत नाही की तुम्ही खुश आहात की नाही. त्यांना तर बस फक्त फरक या गोष्टीचा पडतो की तुम्ही त्यांना खुश ठेवतात की नाही. आपल्याजवळ जे पण काही आहे त्याचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण आपल्याजवळ जे पण काही नाही त्याची चिंता करणे सोडून देतो. यशस्वी बनण्यासाठी एकट्यालाच पुढे जावे लागते. लोक तर पाठीमागे तेव्हा येतात जेव्हा की तुम्ही यशस्वी बनू लागतात. बिना मतलबाचे कोणीही तुमची इज्जत करत नाही. म्हणूनच स्वतःला एवढे सफल बनवा की बिना मतलबाचे पण लोक तुमची इज्जत करतील. जगामध्ये सगळ्यात यशस्वी तो आहे जो धोका भेटून सुद्धा लोकांची मदत करणे सोडत नाही. ज्या दिवशी आपले मन परमात्म्याला आठवण करण्यामध्ये आणि त्याची आवड निर्माण करण्याची सुरुवात करते, तेव्हापासून आपल्या अडचणी सुद्धा आपल्यामध्ये आवड निर्माण करण्यापासून बंद करते. प्रत्येकाला चांगले समजणे बंद करा, कारण आतून ते लोक तसे नसतात जसे की ते वरून दिसत असतात. खरा मोठा माणूस तर तो असतो ज्याला की भेटल्यानंतर कोणाला स्वतःला छोटा असल्याचे वाटत नाही. मनुष्याची ओळख करायची असेल तर चेहरा बघून नाही तर त्याचा स्वभाव बघून करा, कारण सोने नेहमी लोखंडाच्या तिजोरीतच ठेवले जाते. फक्त त्या व्यक्तीलाच तुमची आलोचना करण्याचा अधिकार आहे ज्याला की आलोचना करण्यासोबतच मदत करण्याची ही समज असते. अश्रू हे मन दुखवल्यावर निघावेत, पण कोणाचे मन दुखवण्याकरता कधीच निघू नयेत. आपले लोक नाही तर आपले कर्म वापस येतात. आजच्या काळात कोणीच आपले नसते. लोक तोपर्यंतच आपले असतात जोपर्यंत त्यांचा काही स्वार्थ असतो. जेव्हा तुमचे होणे आणि न होणे बरोबर होईल तेव्हा तुमचे न होणे चांगले आहे. कोणालाही काही बोलण्या अगोदर नक्कीच विचार करा की ते शब्द जर कोणी तुम्हाला बोलले तर तुम्हाला काय वाटेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे कोणीच नाही तर तेव्हा आकाशाकडे पहा. तिथे जो आहे तो नेहमीच तुमचा होता आणि नेहमी तुमचाच राहील. कधी दुसऱ्यांना मदत करावी लागत असेल तर विसरू नका, आम्ही तर दिलवाले आहोत. बदला घेणे तर डरपोक लोकांचे काम आहे. ज्या लोकांना आपले ध्येय माहिती असते ते लोक लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत आणि नेहमीच आपल्या कामामध्ये लक्ष देतात आणि आपले ध्येय मिळवतात. परंतु जे की लोक दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे प्रभावित होतात ते दुसऱ्यांचे तर नुकसान करवतातच पण स्वतःचेही नुकसान करवतात. एका गावामध्ये 2 मुलांची मैत्री झाली. एक मुलगा 8 वर्षाचा होता तर दुसरा 10 वर्षाचा. दोन्ही मुलांची मैत्री दिवसेंदिवस पक्की होत गेली. दोन्हीही सोबतच शाळेत जायचे आणि खेळायचे सुद्धा. एके दिवशी दोन्ही मुलं चेंडूशी खेळत खेळत गावाच्या बाहेर निघून गेले आणि एका सामसून जागेत पोहोचले. त्या गावाच्या बाहेरच एक खूपच जुनी विहीर होती जी की पूर्णपणे सुकून गेली होती आणि त्यांचा चेंडू त्या विहिरीतच पडला होता. आणि त्यातीलच 10 वर्षाचा मुलगा बोलला, थांब जरा, मी चेंडूला बाहेर काढतो. याच हडबडाहट मध्ये तो मुलगा विहिरीत पडला. चेंडू तर बाहेर काढता आलाच नाही पण तो मुलगाच त्या विहिरीत पडला. आता छोटा मुलगा जो की बाहेर उभा होता तो खूपच घाबरला आणि त्याने विचार केला की आता माझे घरचे तर खूपच रागवतील, मारतील सुद्धा, हा वाचू नाही शकणार. त्याच्या मनात असे खूप सारे उलटसुलट विचार येऊ लागले. आतून मुलगा ओरडत होता, मला वाचवा वाचवा. आणि इथे बाहेर उभा असणारा मुलगा ओरडत होता, वाचवा वाचवा. पण सुनसान जागा असल्यामुळे तिथे येणारे कोणीच नव्हते. दूर दूरवर कोणी दिसत सुद्धा नव्हते. छोटा मुलगा पळत जाऊन जाऊन इकडे तिकडे पाहून आला पण कोणीच दिसत नव्हते. आता आतमध्ये असणाऱ्या मुलाचा घसा ओरडल्यामुळे चुकून चालला होता. आवाज निघायचे बंद होऊ लागले, श्वास फुलायला लागले आणि आसपास पाणी पण मिळत नव्हते. समजत नव्हते की काय करावे. तेव्हा त्याला एका झाडावरच एक बादली आणि दोरी दिसली. तो मुलगा पळत पळत गेला आणि त्या बादलीला आणि दोरीला घेऊन आला. त्याने दोरीला ती बादली बांधली आणि बादली त्या विहिरीमध्ये टाकली.
आणि त्या 10 वर्षाच्या मुलाला म्हणू लागला, अरे मित्रा, या बादलीत उभा राहा, मी तुला बाहेर खेचतो. आतला मुलगा बोलू लागला, पागल तर नाही ना झालास, तू पण आतमध्ये पडशील, तू मला खेचू नाही शकणार, हे होऊ नाही शकत. तो 8 वर्षाचा मुलगा म्हणाला, नाही, मी करूनच दाखवणार, तू या बादलीत तर उभा राहा. त्या 8 वर्षाच्या मुलाने पूर्ण जीव लावला. त्याचा घसा सुकलेला होता, तहान पण लागलेली होती, हालत खराब झालेली होती. परंतु असे असूनही त्याने त्या दोरीला पूर्ण दम लावून ओढले आणि त्या 10 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. आता त्या 10 वर्षाच्या मुलाला बाहेर काढता काढता रात्र झाली होती. ते दोघेही गावाच्या दिशेने जाऊ लागले. दोघे जेव्हा गावात पोचले तेव्हा लोकांची गर्दी जमा झाली. त्या दोघांचेही आई वडील रडत होते. गावाची लोक बोलत होती, मुलं सापडतील, परंतु कुठे सापडले नव्हते, म्हणून सगळे परेशान झाले होते. या मुलांना जेव्हा गावामध्ये येताना पाहिले तेव्हा सगळे लोक खूप खुश झाले आणि आता दोघांनाही विचारू लागले, तुम्ही दोघं कुठे गेले होतात? या मुलांना समजत नव्हते की काय म्हणावे. खरं बोललो तर मार भेटेल की इतक्या दूरवर गेलो होतो आणि तिथे हा विहिरीत पडला होता, आणि खोटं बोललो तर कोणता बहाणा करावा. डोके काम करत नव्हते. एक तर अशी हालत होती आणि दिवसभर परेशान पण होतो. आता दोघांनीही खरे सांगितले. छोट्या मुलाने सांगितले की हा विहिरीत पडला होता तेव्हा मी याला दोरीने खेचून बाहेर काढले. आता जसेही त्याने हे सांगितले लोक हसू लागली की तू काय वेडा झाला आहेस, तू तर एक बादली पाणी सुद्धा खेचू नाही शकणार, तू त्या 10 वर्षाच्या मुलाला बाहेर खेचून काढले. लोक त्या मुलाची टिंगल करू लागले. तेव्हा त्या गावातील सर्वात वृद्ध व्यक्ती, जे की सरपंच होते, ते म्हणाले, हा मुलगा खरेच बोलत आहे की खरोखरच याने त्या 10 वर्षाच्या मुलाला खेचून बाहेर काढले आहे. आता याचे 2 कारण आहेत. पहिली गोष्ट तर ही आहे की याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. याला माहिती होते की जर का मी याला बाहेर नाही काढले तर हा मरून जाईल. आणि दुसरी गोष्ट ही की याच्या आसपास दुसरे असे कोणीही नव्हते की जे म्हणतील तुझ्याकडून हे होणार नाही. हा मुलगा खरे बोलत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनामध्ये ध्येय प्राप्त करायचे असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिले म्हणजे तुमच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही, तुम्हाला त्या कामाला करूनच दाखवायचे आहे. दुसरे म्हणजे जेव्हा आसपासचे लोक म्हणू लागतील की तुझ्याकडून होणार नाही तर तेव्हा बहिरे बना. त्या लोकांचे बोल ऐकू नका. दाखवा करून असे काहीतरी की जग करू इच्छितील तुमच्यासारखे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. नमस्कार.